नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार मोठा फायदा. कर्मचारी लाभाच्या 7 मागण्यांचा प्रस्ताव. कर्मचारी संघटनांच्या 7 मागण्यांवर अखेर सरकारकडून तपासणी सुरू. तर येत्या काळात पूर्ण होण्याचे संकेत. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारचे आदेश केंद्रशासित CAB कर्मचाऱ्यांना देखील सारखेच. सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले आदेश थेट केंद्रशासित प्रदेश व CAB कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्याची मागणी असून यावर विचारविनिमय सुरू आहे. CGHS सुविधा. शासकीय व CABचे नियुक्त होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचाऱ्यांना CGHS सुविधा लागू नाही. अशा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच CGHS सुविधा लागू करण्याची मागणी करीत आहे. रजा रोखीकरणात वाढ. रजा रोखीकरणाची मर्यादा सध्या 300 दिवसांपर्यंत आहे, तर आता यामध्ये वाढ करून 400 दिवस करावी अशी मागणी करण्यात येत आहे. पितृत्व रजेची मागणी. सध्या पुरुष कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीच्या प्रसूतीनंतर रजा अनुज्ञेय नाही. याकरिता पितृत्व रजा तसेच इतर धार्मिक विधींसाठी कौटुंबिक विधी रजा 28 दिवस अनुज्ञेय करण्याची मागणी करण्यात येत आहे. पालकत्व रजा. केंद्र शासकीय प्रदेश मधील शिक्षकांना सध्या 8 नैमित्तिक रजा व 10 अर्जित रजा मिळतात. यामध्ये वाढ करून 14 नैमित्तिक रजा तर 30 अर्जित रजा वाढविण्याचा विचार केला जात आहे. नवीन वेतन आयोगाची तारीख. 8वा वेतन आयोग 1/1/26 पासूनच लागू केला जाणार असला तर प्रत्यक्षात नोव्हेंबर 2027 पर्यंत नवीन वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आरोग्य सुविधा. सरकारी कर्मचाऱ्यांना एकसमान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर विचार केला जात आहे.